सो फायनली भावांनो आपण आपलं पार्सल न्यायला आलो आहे. आपण मुंबईवरून पार्सल मागितलं मिशोवर सेल करायला आपण मुंबईवरून पार्सल मागवतो. तर ते न्यायला आपण कुर्डवाडीमध्ये आलो आहे. आता बघा आता वाजलेले आहेत जवळजवळ 11:30 आसपास. तर आपण बघूया आपलं बसमध्ये पार्सल येतं आहे आपण वाट बघूया. नंतर ना मग तुम्हाला पूर्ण धावतोच. तर आपलं आत्ता बसमध्ये पार्सल आलं तर ते आपण गाडीवर बांधू आणि घरी जाऊया. तुम्ही बघू शकता इथं हे कुर्डवाडीचं चौक आहे आणि इथं आपल्याला टेंभुर्णी मार्गावर बस येत ना. भावांनो फायनली 2:30 वाजलेले आहेत. 2:20 झालेले आहेत. बघू शकता आपण आता आपल्या रोडला आलेलो आहे. आपल्या गावात जवळजवळ 2-2 किलोमीटर राहिलेलं आहे घर. सो फायनली भावांनो हे बघा आपण जे रात्री पार्सल आणलेलं हे आहे. आपण इथं 40-50 पार्सल इथं आपले ते. तर त्याच्यामधलंच हे आपण लेबल काढलेलं आहे. जवळजवळ हे लेबलचे 10 पानं आहेत. म्हणजे जवळजवळ एका पानावरती 4 लेबल निघल्यात. म्हणजे जवळ 40 ऑर्डरी आपल्याला पॅकिंग करायचं आहे आत्ता. आणि आत्ताच पॅकिंग करून उद्या सकाळी मॉर्निंगला आपल्याला डिलिव्हरी बॉयपाशी द्यायचं आहे. कारण या पार्सलला आपल्याला मिशोवरनं ऑर्डर आली जवळजवळ 4-5 दिवस झाले. 1-2 दिवसामध्ये ते ग्रॅच्युअल होईल. म्हणजे ते परत रिफंड होईल, रिटर्न जाईल, ऑर्डर कॅन्सल होईल आपल्यापासून. तर मग आपल्याला उद्याच हे सगळं पूर्ण पॅकिंग करून आपल्याला द्यायचं आहे. तर इथं आपण आत्ता लेबल काढलेलं आहे बघू शकता तुम्ही. आणि आता ते पॅकिंग करायचं आहे पूर्ण. 40च्या 40 ऑर्डर आहे. आपला जवळजवळ 1 महिना झालं मिशोवर आपण स्टार्ट केला आहे सेलिंगला. तर जवळजवळ डेलीचे 10-20 ऑर्डरी येत आहेत आपल्याला. तर कमी वेळात आपल्याला जास्त ऑर्डर यायला लागेल. त्यामुळे थोडं हे होतं की जे आपण आता रात्री या व्हिडिओमध्ये बघितलं तुम्ही ते पार्सल आणायला गेलो ते कुर्डवाडीला गेलो मी आणायला. कारण आपल्याला ते पार्सल मुंबईवरून आलं होतं ट्रॅव्हलच्या गाडीने आलं होतं पार्सलमध्ये. तर मग त्यांचं डायरेक्टली ना लातूर मुंबई असं स्टॉप आहेत ना. त्यामुळे ते डायरेक्ट आपल्याला रात्री 2 वाजताच त्यांनी बोलवलं. कारण बस आली तिथं. मग आपण पार्सल घेतलं आणि अजून आपल्याला हे उद्या अजून 40 मागावं लागतील. कारण 2 दिवसात आपल्या जवळजवळ 20-30 ऑर्डरी होतात. आणि प्लस आपलं अजून एक आपण ॲड करत आहे अल्ट्राचा 7 इंच स्ट्रॅप. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला एक घड्याळ येईल आणि असे बेल्ट येतील, 7 बेल्ट येतील. तर चला मग आपण करूया पॅकिंग याचं पूर्ण. हे बघा इथं 2-4 पॅक झालेलं आहेत आणि आपल्याला अजून पॅकिंग करायचं आहे. मग नंतर ना आपण स्टेप 2 बघूया. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भावांनो.